पुणे नाशिक रेल्वे प्रकल्प जो सरळ मार्गे सिन्नर, नाशिक, सिन्नर, संगमनेर, अकोले, नारायणगाव, राजगुरुनगर, चाकण, पुणे या मार्गे जो होणार होता तो अचानकपणे रद्द करण्याचं दुर्दैवी धाडस आपल्या अश्विनी वैष्णव या रेल्वे मंत्र्यांनी करून आमच्या डोक्यात एक साधारण कुऱ्हाड कोसळली आकाशातून असं काही जणू वाटलेलं आहे. लोकांना वाटत होतं मुख्यमंत्री जे आपले आहेत म्हणजे भाजपचे, आता त्यांना मुख्यमंत्री म्हणायचं फक्त तर आपले मुख्यमंत्री जे आहेत देवेंद्र फडणवीस यांनी शब्द दिला होता की आम्ही त्याचं सर्वेक्षण करू आणि हा रेल्वे मार्ग पुन्हा तयार करून आपणाला त्या नारायणगावच्या दुर्बिणींना वळसा घालून परत व्यवस्थितरित्या तो नेऊ असे मार्ग सांगितला होता. परंतु तसं काही घडलं नाही. म्हणजे वस्तुस्थिती अशी झाली की मध्यंतरी आशा अशी वाटली होती की पुणे महानगरपालिकेत जपानचे तज्ज्ञ रेल्वेचे तज्ज्ञ आले होते आणि असे वाटलं होतं की हे तज्ज्ञ आता हा रेल्वेचा आराखडा तयार करत आहेत आणि सुपरफास्ट रेल्वे तयार करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यानंतर तेच पथक जपानांचं नाशिक महानगरपालिकेच्या ऑफिसमध्ये गेलं, त्यांनी चर्चा केली आणि त्यानंतर 2 दिवसांनी ह्या अश्विनी वैष्णव रेल्वे मंत्री यांनी हा मार्ग आता होणार नाही असं स्पष्टपणे जाहीर करून झालं. आता काय त्यांना वाटाण्याच्या अक्षता लागल्यासारख्या. म्हणजे तरी सांगत होतो की सत्तेतील लोकांना निवडून दिलं तरच हे लोक काम करतील, कारण विरोधी पक्षाच्या लोकांना हे लोक काम करत नाही. जसे सिन्नरचे खासदार राजाभाऊ वाजे, त्यानंतर शिर्डीचे खासदार, शिर्डी, अकोले, संगमनेरचे खासदार हे भाऊसाहेब वागचौरे, त्यानंतर नारायणगाव, खेड, जुन्नरचे खासदार आपले जे महान नट अमोल कोल्हे वगैरे. तर हा जो प्रकल्प होता हा प्रकल्प आता रद्द केल्यामुळे फार मोठं या लोकांचं नुकसान झालेलं आहे. नाहीतर याकडं गोट्याचे शेळके पाटील किंवा घारगावचे आहेर पाटील, त्यानंतर एक साकूरचे आपले म्हणजे वीज दुर्गंड वगैरे बरेचसे लोक असे आहेत की त्यांची नावंसुद्धा आता घेता येणार नाहीत असं काही नाही आहे. किंवा आपले नांदूर शिंगोट्याचे सानप वगैरे किती लोकांची किती नावं घेऊ, कारण संपूर्ण फिरून आम्ही हा प्रकल्प उचलून धरला होता की हा प्रकल्प व्हावा म्हणून. आणि हा प्रकल्प होण्यासाठी अनेक प्रयत्न केले होते, पण त्याला काही म्हणजे लोकांच्या अपेक्षाही तशा वाढल्या होत्या, परंतु त्याला काही फार मोठ्या प्रमाणामध्ये यश मिळालं नाही. शेवटी हे अश्विनी वैष्णव या नावाचा जो रेल्वे मंत्री आपल्याकडे आलेले सध्या आहेत, तर हे पूर्वी अधिकारी होते, एक कलेक्टर दर्जाचे अधिकारी होते. कुठं होते तर ते आंध्र प्रदेशामध्ये. त्यांना राजकारणात आणलं गेलं, म्हणजे कोणीतरी आणलं राजकारणाचा, आणि ह्या राजकारणामध्ये संपूर्ण रेल्वेचा जो पचका झाला. म्हणजे आता पुणे नाशिक पहिल्यांदा काय तर पुणे अहिल्यानगर शिर्डीच काय असा प्रकल्प दाखवला, त्यानंतर पहिल्यांदा पुणे नाशिक प्रथमचा दाखवला. म्हणजे तर हे जे गाजर आपल्याला दाखवलं होतं तर ते गाजर आता खरोखर लाल नसून हे काळं गाजर आता म्हणजे एकदम वेगळ्या पद्धतीत झालं आहे. लोकांचे म्हणजे ज्या आशा होत्या त्या धुळीस मिळालेल्या आहेत. त्यानंतर लोकांचं जे स्वप्न होते ते स्वप्न निघून गेले. आता प्रश्न असा राहिला आहे की आता काय बोलायचं आणि काय बोलू नये हे महत्त्वाचं झालं. साकूर पट्ट्यातले खेमनर पाटील किंवा संगमनेरचे आपले बहुसंख्य लोक, म्हणजे ज्यांची नावंही घेता येणार नाही त्यांचे असे, म्हणजे सगळे जे पुढारी नाही तर दुसरे, अकोल्याचे देखील खूप असे मोठे लोक की ज्यांची नावं घेणं देखील महत्त्वाचं होईल. परंतु या लोकांनी मात्र काही ज्या राजकीय पुढाऱ्यांनी यामध्ये हात धुवून घेतलेत आणि ते हात अशा पद्धतीने धुवून घेतलेत की कशा पद्धतीने काय करायचं
आणि काय नाही करायचं हे सांगण्यात आलेलं आहे. म्हणून आता एकच एक महत्त्वाचा मुद्दा राहिला आहे की प्रत्येक गावचे, मग ते दोडीचे असो, सिन्नरचे असो किंवा नाशिकमधील लोक असो, मला पुढाऱ्यांची नावं घेण्यामध्ये काही बरं वाटत नाही आहे, कारण त्यांची नावं घेऊनही काही उपयोग नाही झाला. निव्वळ ते सत्तारची लोक आहेत, या पक्षातून त्या पक्षात, त्या पक्षातून या पक्षात, इथं खायला मिळतं का, एखाद्या शेळी जशी या या झुडपावरून त्या झुडपाचे शेंडे तोडची, तशा प्रकारचं हे राजकारण चालू झालेलं आहे. आणि नेते पुढारी हे ते ऐनवेळेस या पक्षात जातात, निवडून येण्यासाठी त्या पक्षात जातात. आता हे फडणवीस जे आहेत, हे फडणवीस यांनी मात्र जर यामध्ये लक्ष घालून पुन्हा हा मार्ग सरकारी खर्चाने, महाराष्ट्र सरकारच्या खर्चाने जर सुरू करायला केला तर तो होऊ शकतो. नाशिक, सिन्नर, संगमनेर, अकोले, नारायणगाव, राजगुरुनगर, चाकण, पुणे वगैरे हा मार्ग आता परत याचं सर्वेक्षण करून हा मार्ग परत होऊ शकतो. अन्यथा आमच्या सर्व शेतकऱ्यांना, उद्योजकांना, बारीक जे लोक आहेत शेवटचे, म्हणजे अगदीच म्हणजे हातावर पोट असणाऱ्या लोकांचं देखील यामुळे कल्याण होणार होतं. सगळ्यांचं हे भलंच होणार होतं. परंतु ह्या लोकशाहीमध्ये आमचा एक केसाने गळा कापण्याचं भाग्य हे आमच्या नशिबी आलं. आमच्या लोक टाहो फोडतात. आमच्या असंख्य जमिनी रेल्वे मार्गाच्या जवळच होत्या. या जमिनी काय फार लांबवरून जाण्यात होत्या. आम्ही त्याच्यामध्ये जवळजवळ 50% काम पूर्ण झालं होतं या रेल्वेचं. म्हणजे त्यांना सर्व काही हे केलं होतं आणि त्या कामाला पुढं नेलं असतं तर हा रेल्वे मार्ग तुलनेने कमी खर्चात पूर्ण होऊ शकला असता. परंतु यांनी एरंडाचं गुऱ्हाळ हे असंच चालू ठेवलं. किती वेळ चालू ठेवलं काही माहीत नाही. कारण हा प्रकल्प अगोदरच जर केला असता तर त्यामध्ये 20 वर्षापूर्वीच ही रेल्वे सुरू झाली असती. परंतु असं घडलं नाही. आता याला एकच एक मार्ग, परत एकतर या लोकांना निवडून न देणं किंवा कुठल्या पक्षाला निवडून द्यायचं, पण त्यांच्याकडून निवडणुकीपूर्वी लेखी स्टॅम्पवर हमी घेणं की हा रेल्वे मार्ग जर तुम्ही करत असाल तरच आम्ही तुमच्या उमेदवाराला मतं देऊ, आणि जो पक्ष आपल्याला हे सत्य करणार असेल तर त्याला मतं देण्याचं एक फार मोठं अभियान आपल्याला चालवावं लागेल. म्हणजे असो, सिन्नरचा खासदार आमदार जो असेल तर त्यालाही आपल्याला सांगितलं पाहिजे, तो कोणत्याही पक्षाचा असो, त्याच्याकडून लिहून घ्यायचं की पुणे नाशिक रेल्वे जर करणार असेल तरच आम्ही तुम्हाला मतं देऊ, आणि तसं त्यांच्याकडून स्टॅम्पवर लिहून घ्यायचं. तरच आपल्याला हा मार्ग पूर्ण होऊ शकेल. आणि मुख्यमंत्र्यांनासुद्धा या पद्धतीने मुख्यमंत्री तुमच्या सभेला ज्यावेळेस येतील, त्या उमेदवाराच्या प्रचारार्थ सभा घेतील, त्यावेळेस त्यांना देखील सांगितलं पाहिजे, तरच आम्ही त्याला निवडून देऊ. मुख्यमंत्र्यांनी आम्हाला शब्द दिला, मुख्यमंत्र्याचंही त्यामध्ये लिहून घ्यायचं आणि मग त्यानंतर हा रेल्वे मार्ग पूर्ण करायचा. सध्या तरी आमच्याकडं अतिशय हालाखीचं जीवन असणारे जे लोक आहेत, गोरगरीब लोक आहेत, त्या लोकांचं मात्र त्यांना अतिशय अकल्याण रेल्वे मार्ग न झाल्यामुळे झालेलं आहे. कारण सर्वच प्रकार हा अतिशय म्हणजे विचार करणारा लावणारा आहे. आणि यामध्ये नेते किंवा पुढारी हे आपले पक्ष बदलण्यात, नेते आणि पुढारी हे आपलं संपूर्ण हे करण्यातच व्यस्त आहेत की काय, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण त्यांना फक्त राजकारण सुचतं आणि शेतकऱ्यांचं हित, लोकांचं हित, जनतेचे प्रश्न, जनतेच्या अडचणी, जनतेचे जे एकंदरीत दुःख असेल ते सावरण्यासाठी कुणी पुढे येत नाही. हा एक महत्त्वाचा मुद्दा या अनुषंगाने पुढे आलेला आहे. तर आता या संदर्भात अधिक काही बोलायचं नाही. जे सांगायचं ते सांगितलेले आहे. आता आपल्याला फार मोठा उठावच करावा लागेल 1857च्या युद्धासारखा. त्यावेळेचं जे 1857ला जो उठाव झाला तसा उठाव या रेल्वेसारखे आपल्याला करावाच लागेल. आणि ही रेल्वे आपण पूर्ण करू असं एक प्रत्येकाने जर निश्चय केला तर ते तसं सहजासहजी होऊ शकेल अशी एक खात्री आपल्याला वाटते. कारण सरकार येतात जातात आणि असे मंत्री येतात जातात, त्यामुळं दुसराही मंत्री हे काम करू शकतो अशी शक्यता आहे. धन्यवाद. आमचं हे ATM न्यू वर्ल्ड चॅनल संपूर्ण महाराष्ट्रासाठी लाखोच्या संख्येने लोक बघत असतात. आपण या चॅनलला जास्तीत जास्त शेअर, लाईक, सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करून कॉमेंटही करा. धन्यवाद.